नमस्कार, मी गौरी बैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज दिनांक 24 फेब्रुवारी पाहूया टॉप 10 घडामोडी। दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एका चर्चासत्रात शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरेंनी ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली। उद्धव ठाकरेंच्या सेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असा खळबळजनक आरोप डॉक्टर नीलम गोरे यांनी केला। या आरोपानंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसतात। आता नुकतंच बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे। नितेश राणेंनी नुकतंच एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना नीलम गोरे आणि संजय राऊतांनी केलेल्या विधानाबाबत प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी थेट भाष्य करत टोला लगावला। उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय आजपर्यंत स्वतःच्या पैशाने जेवलेले देखील नाहीयेत, हॉटेलचं बिलही ते देत नाहीयेत असा घणाघाती टीका नितेश राणेंनी केली आहे। माझ्या जिल्ह्यापुरता सांगतो, माझ्या विरोधात उमेदवार दिला पक्षाचा एक निष्ठ असलेला कार्यकर्ता 8 दिवसांचा। 8 दिवसाच्या माणसाला तुम्ही तिकीट देता, मग तुमचे शिवसैनिक कुठे गेले होते? जे 20-25 वर्षापासून तुमच्या सोबत काम करतात त्यांना तिकीट का नाकारलाय असा सवाल मंत्री आणि आमदार संजय शिरसाट यांनी उपस्थित केलाय। तर एकनाथ शिंदे बोलतील त्या दिवशी तुम्हाला कळेल कसे आणि कुठे पैसे घेतलेत। या सगळ्यांवर बाजू मांडताना आम्हाला सुद्धा त्रास होतोय। बाईच्या घरावर काही महिला पाठवून मर्दानकी दाखवता का? तुम्ही स्वतःला मर्द समजता का? एक महिला काय बोलली तिच्यावर तुटून पडता। आम्हाला बोलायला लावू नका, आम्ही खोलात गेलो तर मुश्किल होईल असा देखील इशारा संजय शिरसाट यांनी दिलाय। राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे सध्या चांगलेच अडचणीत आल्याचं पाहायला मिळतं। कोर्टाने त्यांना एक प्रकरणात 2 वर्षाची शिक्षा देखील सुनावली आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे। माणिकराव कोकाटे यांची आमदारकीही रद्द करण्याची मागणी देखील विरोधकांकडून सातत्याने केली जाते। कोकाटेंवर राजकीय संकट ओढवलेलं असतानाच त्यांनी एक विधान करून राज्य सरकारच्या कारभारावरच बोट ठेवलंय। आमचे OST आणि PS हे सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री ठरवतात, आमच्या हातात काहीच नाहीये असं देखील माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धनगेकर यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। यातच 2 दिवसांपूर्वी रवींद्र धनगेकर यांनी एक WhatsApp स्टेटस ठेवलं होतं। त्यांच्या WhatsAppच्या स्टेटसमधील फोटो त्यांनी गळ्यात भगवं उपरणं परिधान केल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे रवींद्र धनगेकर यांचं नेमके चाललंय काय असा सवाल अनेकांनी उपस्थित केलाय। रवींद्र धनगेकर यांनी ठेवलेल्या स्टेटसमुळे ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू होत्या। या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाष्य केलं असून रवींद्र धनगेकर हे कालही काँग्रेस बरोबर होते आणि आजही आहेत अशी एका वाक्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सध्या प्रयागराज येथील कुंभमेळ्याला जाऊन गंगा स्नान करण्यासाठी भाविकांची ओढ पाहायला मिळते। पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्य नागरिक प्रयागराजला जाऊन दर्शन घेताना दिसतात। येथील पवित्र कुंडात स्नान करून आनंद आणि समाधान घेताना देखील दिसतात। यातच देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक स्वतः गाड्या घेऊन महाकुंभाला जातात। दरम्यान या भक्ती मार्गाच्या प्रवासात अपघाताची घटना समोर आली। सोमवारी म्हणजेच आज पहाटे आणखी एका अपघाताची नोंद झाली असून या अपघातात 6 जण जागेवरच ठार झाल्याचं समजतं। आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित विद्रोही साहित्य संमेलनात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आलाय। विद्रोही साहित्य संमेलनामध्ये एकूण 29 ठराव घेण्यात आलेत। यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा असा ठराव देखील घेण्यात आलाय। त्यामुळे आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिली लढत ही रविवारी पार पडली। सुट्टीचा रविवार अनेक दिवसांनंतर भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यामुळे सगळ्यांच्या नजरा मोबाईल आणि टीव्हीच्या स्क्रीनवर खिळल्या होत्या। अपेक्षेप्रमाणे भारताने हा सामना 1 हाती जिंकत भारतीयांची मने देखील जिंकली। भारतीय क्रिकेट चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी देखील दिली। मात्र मालवणमध्ये एका भंगार व्यावसायिकाने राष्ट्रविरोधी घोषणा दिल्याचा आरोप आता केला जातोय। दरम्यान शिवसेनेचे नेते आणि आमदार निलेश राणे यांनी ट्विट करून संबंधित भंगार व्यावसायिकाने भारत पाकिस्तान सामन्यातील विजयानंतर अशा घोषणा दिल्याचा आरोप केलाय।
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा किसान सन्मान योजना सुरू केली तेव्हा त्यावर विरोधकांकडून टीका झाली, पण आज शेतकऱ्यांच्या अडचणीत तो पैसा हा कामात येतोय। या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे। परिणामी राज्य सरकार देखील आपले पैसे यात देत असून त्यात वाढ देखील केली जाईल। यामुळे वर्षाला 15,000 रुपये हे शेतकऱ्यांना मिळणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी देशातील लठ्ठपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी अनोखी मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेअंतर्गत मोदींनी राजकारण, क्रीडा, बिझनेस आणि मनोरंजन क्षेत्रातील 10 मान्यवरांची नावं त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून जाहीर केली आहेत। देशातील लठ्ठपणाची समस्या कमी करणे आणि त्याचबरोबर रोजच्या जेवणातील खाद्यतेलाचा वापरही कमी करणे या उद्देशाने ही मोहीम आता सुरू करण्यात आली आहे। अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला छावा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालतोय। सर्वत्र या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून या चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विक्कीच्या अभिनय कौशल्याचं प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरपूर कौतुक होताना दिसतंय। हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी विक्की प्रयागराजमधील महाकुंभमध्ये सहभागी झाला होता। तिथे त्याने संगमवर पवित्र स्नान देखील केलं। यानंतर आता छावा हा चित्रपट सुपरहिट ठरत असताना त्याची पत्नी आणि अभिनेत्री कॅटरीना कैफ प्रयागराजला गेली आहे। यावेळी कॅटरीना एकटीच नव्हती तर तिच्यासोबत तिची सासू देखील उपस्थित होती। महाकुंभमधील कॅटरीनाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय।